आज आपण बनवणार आहोत शेजवान चटणी। ही अशी चटणी आहे जी तुम्ही 5 दिवस स्टोर करून ठेवू शकतात फ्रीजमध्ये आणि कशासोबतही खाऊ शकतात आणि चवीलाही खूप भारी लागते। कोथिंबीरच्या ज्या दांड्या असतात तर त्या दांड्या आपल्याला बारीक कापून घ्यायच्यात आणि कांदा घ्यायचा आणि कॉर्नफ्लॉवर घ्यायचे म्हणजे मक्याचं पीठ आणि डार्क सोया सॉस घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यासोबतच आपल्याला घ्यायचा आहे व्हिनेगर आणि आपला जो नॉर्मल टोमॅटो केचप असतो तो टोमॅटो केचप घ्यायचा आणि बारीक अशी कापलेली अद्रक आणि बारीक असा कापलेला लसूण आणि आपल्याला घ्यायची काश्मीरी मिरची 10 रुपयाची आणि जी लवंगी मिरची असते ती 10 रुपयाची। जर तुम्हाला जास्त तिखट किंवा कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही लवंगी मिरचीमध्ये थोडंफार खालीवरी करू शकता। म्हणजे जर कमी तिखट पाहिजे असेल तर लवंगी मिरची कमी घ्या आणि जास्त तिखट पाहिजे तर लवंगी मिरची जास्त घ्या। सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्ही नक्की नीट पहा आणि कोथिंबीरच्या दांड्या नाही टाकल्या तरी पण चालतील। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथं 5 उकळ्या तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी बारीक असं केलेलं लसूण टाकलेलं आहे आणि तेल आपल्याला इथे थोडं जास्तच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बारीक अशी कापलेली जी अद्रक आहे ती आपल्याला टाकायची आहे आणि हे सगळं लो फ्लेमवर आपल्याला करायचं। जर गॅस जास्त फास्ट केला तर हे सगळं करपून जाईल, आपल्याला हे करपवायचं नाही आहे। आणि आता आपण याच्यामध्ये बारीक केलेल्या कोथिंबीरच्या दांड्या टाकूया। जर हे नसेल तर तुम्ही हे स्किप पण करू शकतात आणि ह्याला मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे स्लो गॅसवर। आणि आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूया। इथे मी 1 कांदा घेतलेला आहे। 1 कांदा खूप होतो, एकच कांदा तुम्ही पण यूज करा। त्यानंतर ह्याला मस्तपैकी असं मिक्स करा। आपल्याला एकही गोष्ट याच्यातली करपून द्यायची नाही आहे म्हणून गॅस स्लोच ठेवा आणि ह्याला हलवत राहा। ह्याला म्हणजे सोडू नका जास्त कारण की ते खाली लागून जातं। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डार्क सोया सॉस टाकायचा आहे आणि व्हिनेगर। तर मी डार्क सोया सॉस आणि व्हिनेगर टाकून घेतलं आहे आणि मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये। आणि जो कांदा वगैरे टाकला होता ना आपण त्याच्यामध्ये याचा सगळा फ्लेवर जाईल डार्क सोया सॉस वगैरेचा। आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया टोमॅटो केचप। टोमॅटो केचप तुम्हाला जर जास्त असं आंबट गोड वगैरे असं आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता। मला नॉर्मलच आवडते म्हणून मी इथे थोडाच टाकलेला आहे आणि ह्याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया। आणि जर असे त्याच्यामध्ये फुगे आले तेलामध्ये तुम्ही घाबरू नका कारण की आपण याच्यामध्ये पूर्णपणे लिक्विड टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते येतात ते आणि तेलाचं प्रमाण जास्त त्यामुळे येतात ते। तर तुम्ही हे बघून घाबरू नका। आणि ही मी चटणी टाकतीये तर आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या ना लवंगी मिरची आणि काश्मीरी मिरची तर त्याला आपल्याला 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये उकळवायचं किंवा गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं। हीच याची स्टेप आहे, जास्त काही नाही याच्यामध्ये। आणि दोन्ही मिरच्या एकत्र करूनच आपल्याला वाटायच्यात आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला ह्यांना फ्राय करायचं आहे। मिरचीची पेस्ट टाकल्यानंतर आपण 10 मिनिटं स्लो गॅसवर ह्याला फ्राय करून घेऊया। आणि जर तुम्हाला अशीच पाहिजे तुम्ही अशी पण खाऊ शकता किंवा तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं पाणी करून ती वाढवायची तुम्ही वाढवा। तर आपण जे कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं तर कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकलं आहे आणि त्याला घोळून आपण ह्याच्यामध्ये टाकले कारण की कॉर्नफ्लॉवर टाकल्याने तो जे आहे ना क्वांटिटी ना घट्ट होते म्हणून मी इथे कॉर्नफ्लॉवर टाकले। तुम्ही अशी डायरेक्ट काढून जारमध्ये भरू शकता पण मला ही थोडीशी ना पातळ पाहिजे होते कारण की मंचुरियन वगैरे सोबत खायला चांगली लागते। तुम्ही बघू शकता किती भारी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या चटणीला आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल खूप जणांना। अशी चटणी जास्त म्हणजे खाऊ शकतो आपण पण थोडीशी आपण हिला पातळ केलं तर आपण स्प्रिंग रोल सोबत समोसासोबत कशासोबतही खाऊ शकतो। तर मला थोडी पातळ पाहिजे होती म्हणून मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि खूप पातळ म्हणजे एवढी पण पातळ नव्हती झाली। नंतर हिला एक उकळी आल्यानंतर ही खूप भारी घट्ट होते, पुढे तुम्ही ते बघणारच। तर बघा आपली चटणी किती घट्ट झाली आहे। एकाच उकळीमध्ये ह्याला स्टोअर करताना एका जारमध्ये स्टोअर करायचं
आणि हे 5 दिवस राहते आणि आपल्याला खायचे असेल त्याच्या 10 मिनिटं आधी ह्याला काढून ठेवायचं, रूम टेम्परेचर येऊन द्यायचं आणि त्याला आपण मग खायचं. आणि तुम्ही याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल ना, आपण याच्यामध्ये कुठेही फूड कलरचा वापर केला नाही. जे पण आहे ते आपण मिरचीचाच वापर केलेला आहे. फूड कलर हे शरीरासाठी खूप हानिकारक असतं, म्हणून आपण याच्यामध्ये टाकलंच नाही फूड कलर, कारण की मिरचीने जर काम होते तर का टाकायचं. आणि त्याच्यानंतर आपण मीठ टाकूया, मिठाशिवाय कशाला स्वाद नसतं, म्हणून मीठ हे कंपल्सरी आहे. आणि हे बघा आपली चटणी एकदम घट्ट झालेली आहे आणि एकदम भारी टेक्स्चर आलेला आहे तिला. तर बघा कशी झाली आहे चटणी आणि तुम्ही पण नक्की करून खा. आणि दुसऱ्या दिवशी मी मंचुरियन बनवलं होतं, तर मी त्या मंचुरियनसोबत ही सर्व केली. तर दुसऱ्या दिवशी बघा ही किती घट्ट झाली होती, एकदम भारी, कुठलाही कलर न वापरता घरच्या मिरचीनेच आपण एवढी भारी बनवली. तर तुम्ही पण ट्राय करून बघा.